नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा-टी-ई-टी 2025साठी लागू असणारा अभ्यासक्रम म्हणजेच पाठ्यक्रम कोणता असणार आहे त्या व्हिडिओमार्फत बघणार आहोत। सुरुवातीला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता आपण सुरुवात करूया व्हिडिओला। तर पाठ्यक्रम किंवा अभ्यासक्रम असा राहणार आहे पेपर 1 साठी इयत्ता 1 ते 5 प्राथमिक स्तर भाषा 1 2 व भाषा 2 या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा 1 व भाषा 2 विषय घेता येतील। भाषा 1 मध्ये असणारे विषय आहेत मराठी, इंग्रजी, उर्दू, बंगाली, गुजराती, तेलुगू, सिंधी, कन्नड किंवा हिंदी यापैकी एक भाषा म्हणून आपल्याला भाषा 1 मध्ये निवडता येतील। भाषा 2 मध्ये ते कोणत्या विषयात समावेश असणार आहे तर इंग्रजी, मराठी किंवा इंग्रजी, मराठी किंवा इंग्रजी या विषयापैकी आपल्याला एक विषय भाषा 2 म्हणून निवडायचा आहे। इयत्ता 1 ते 5वी असलेल्या अभ्यासक्रमाचे पाठ्यक्रम खालीलप्रमाणे राहील। तर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र बघूया। या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न शैक्षणिक मानसशास्त्र या संबंधी व 6 ते 11 वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेसंबंधी असतील। याचबरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यावर आधारित प्रश्नांचाही समावेश असेल। तसेच विविध विषयांचा अध्यापन पद्धती, मूल्यमापन पद्धती यावर आधारित प्रश्नांचा समावेश राहील। या विषयासाठी अध्यापन शिक्षक पदविका अभ्यासक्रमावर आधारित सध्या राज्यात सुरू असलेले विविध पाठ्यक्रम लागू राहील। तर गणित विषयाशी संबंधित प्रश्न आहे गणितातील मूलभूत संबोध, तार्किकता, समस्या निराकरण व गणित विषयाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारित असतील। गणित विषयाची व्याप्ती इयत्ता 1 ते इयत्ता 5वी च्या प्रचलित अभ्यासक्रमावर असेल। त्यानंतर बघूया परिसर अभ्यासमध्ये कोणता अभ्यासक्रम असणार आहे तर परिसर अभ्यास या विषयाशी संबंधित प्रश्न हे इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण या विषयातील मूलभूत संबोध व या विषयाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारित असतील। पुनर्रचित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 2012 मध्ये इयत्ता 1 व इयत्ता 2ला स्वतंत्रपणे परिसर अभ्यास हा विषय नाही। परिसर अभ्यास हा विषय प्रथम भाषा व गणित या विषयामध्ये एकात्मिक पद्धतीने समाविष्ट केलेला आहे। इयत्ता 3 ते 5वीचा प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 2004 मधील इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान या विषयांचा पाठ्यक्रम लागू राहील। तर पेपरची काठिण्य पातळी असणार आहे वरील सर्व विषयांचा इयत्ता 1 ते 5वीच्या अभ्यासक्रमातील घटकावर प्राथमिक माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीवरचे प्रश्न असतील। संदर्भ बघायचे यावर कोणते पुस्तकं लागणार आहे आपल्याला तर प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम पाठ्यक्रम, प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम पाठ्यक्रम, संबंधित विषयाची राज्य शासनाने विहित केलेली प्रचलित इयत्ता 1 ते 10वीची पाठ्यपुस्तके। तर ही झाली महाराष्ट्र राज्य परीक्षा म्हणजेच महा-टी-ई-टी 2025 पेपर 1 साठी असणारा अभ्यासक्रम। अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।